महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे अनेक अशा बांधकाम कामगारांसाठी 10 ते 12 महत्त्वाच्या योजनांची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तसेच चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करा. जे बांधकाम कामगारांसाठी जो लग्नाचा खर्च आहे त्यासाठी देखील एक नवीन स्कीम आहे. बांधकाम कामगारांसाठी पहिल्या लग्नासाठी 30,000 रुपये दिले जातात. तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, बांधकाम कामगाराच्या पहिल्या मुलीच्या लग्नासाठी बांधकाम विभागाकडून 51,000 रुपयाची आर्थिक मदत केली जाते. तसेच एज्युकेशनसाठी देखील भरपूर साऱ्या अशा योजना आहे. बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 मुलांना एज्युकेशनसाठी अशा भरपूर साऱ्या योजना आहे. बांधकाम कामगाराच्या 2 मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना आहे. 1ली ते 7वी क्लास स्टुडंट 2,500 रुपये, तसेच 8वी ते 10वी स्टुडंट 5,000 रुपये वर्षाला. 75% उपस्थिती आवश्यक आहे. 10वी ते 12वी स्टुडंटसाठी 10,000 रुपये पर इयर, 50% आवश्यक आहे. 11वी ते 12वी 10,000 रुपये पर इयर, तसेच डिग्री कोर्ससाठी 20,000. तसेच मेडिकलचे जे स्टुडंट असतील त्यांच्यासाठी 1,00,000, तर इंजिनिअरिंग डिग्रीसाठी 60,000 रुपये असणार आहे. डिप्लोमा कोर्ससाठी 20,000 रुपये, तसेच पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी 25,000 रुपये आणि MECIT कोर्ससाठी देखील सूट असणार आहे. हेल्थ केअरच्या देखील काही प्रमाणात योजना आहे. 75% डिसॅबिलिटी असल्यास कामगारास 2,00,000 रुपये मिळणार आहे. तसेच हेल्थ चेकअप मोफत होणार आहे. तशाच फायनान्शियल स्कीम आहे. कामगाराचा काही ॲक्सिडेंट दरम्यान मृत्यू झाल्यास 5,00,000 रुपये योजना आहे. तसेच नैसर्गिक मृत्यू झाल्यास 2,00,000 रुपये. तसेच अटल बांधकाम आवास योजना देखील आहे. तसेच अनेक अशा योजना आहे, तुम्ही बघू शकता. अशाच नवीन योजनांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.